बापरे, काय नालायक आहेत हे. चालू गाडीवर सुरू झाले. नंतर तर तिने जे केलं ते ऐकून तुम्हीही हादराल. घटना आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील. विशाखापट्टणमच्या रस्त्यावर एक तरुण मोटारसायकल चालवत होता. मात्र त्याच्यासोबत असलेली तरुणी मागच्या सीटवर बसलेली नव्हती. ती थेट मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर तरुणाच्या समोर उलट्या दिशेने बसली होती. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून होते आणि चालत्या दुचाकीवरच जवळीक साधताना दिसत होते. म्हणजेच हे दोघे साध्या पद्धतीने प्रवास करत नव्हते. वाहन सुरू असताना त्यांच्या अश्लील चाळे सुरू असल्याचं प्रत्यक्षदर्शींना दिसत होतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही दुचाकी रस्त्यावरून सुरू होती. तरुण वाहन चालवत होता आणि त्याच वेळी त्याच्यासमोर बसलेली तरुणी त्याच्याकडे तोंड करून त्याला मिठी मारून होती. त्यामुळे चालकाचं लक्ष रस्त्यावर किती होतं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. अचानक समोर वाहन आलं असतं, ब्रेक लागला असता किंवा दुचाकीचा तोल गेला असता तर दोघांच्याही जीवाला मोठा धक्का निर्माण झाला असता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला. दोघे चालत्या दुचाकीवर अशा प्रकारे जवळीक साधत असल्याचं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. काहींनी याला बेजबाबदारपणाचा कळस म्हटलं तर काहींनी पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. मात्र या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा केवळ त्यांचे चाळे नव्हता, कारण सार्वजनिक रस्त्यावर वाहन सुरू असताना अशा प्रकारे जवळीक साधणं अत्यंत धोकादायक होतं. चालकाचं लक्ष विचलित होत होतं आणि त्याच वेळी तरुणी पेट्रोल टाकीवर बसल्यामुळे दुचाकीचं संतुलनही बिघडू शकत होतं. त्यामुळे हा प्रकार केवळ गैरवर्तनाचा नव्हे तर रस्त्यावरील सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण करणारा होता. प्रकरणाची माहिती इथपर्यंत पोहोचल्यानंतर विशाखापट्टणम पोलिसांनी याची दखल घेतली. संबंधित तरुण आणि तरुणीविरोधात कारवाई करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी कलम 336, 279, 132 आणि 129 अंतर्गत कारवाईचा उल्लेख करण्यात आला. आता प्रश्न असा आहे की काही क्षणांच्या या प्रकारासाठी एवढा मोठा धोका पत्करण्याची गरज काय होती? रस्त्यावर स्वतःचा जीव तर धोक्यात घातलाच, पण आजूबाजूच्या वाहनचालकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो याचा विचार या दोघांनी केला होता का? कारण दुचाकीवर जवळीक साधण्यापेक्षा सुरक्षितपणे प्रवास करणं अधिक महत्त्वाचं आहे. या घटनेतून पालकांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुलांना स्वातंत्र्य देताना त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं, वाहन चालवताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि वाहतूक नियमच का महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगणं गरजेचं आहे. सोशल मीडियासाठी किंवा काही क्षणांच्या थरारासाठी केलेली ही एक चूक गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते. आणि आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे. हे दोघे चालत्या मोटारसायकलवर साधा प्रवास करत नव्हते. तरुणी पेट्रोल टाकीवर बसून तरुणाला मिठी मारून होती आणि दोघेही चालत्या वाहनावर एकमेकांशी जवळीक साधत असल्याचं दिसत होतं. हाच प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने पाहिला आणि त्यानंतर प्रकरण समोर आलं. शेवटी एकच गोष्ट, प्रेम किंवा वैयक्तिक नातं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असू शकतो, पण सार्वजनिक रस्त्यावर तेही चालत्या वाहनावर अशा प्रकारे वागणं स्वतःसह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करू शकतं. त्यामुळे या घटनेकडे केवळ चाळे म्हणून न पाहता वाहतूक नियम आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर इशारा म्हणून पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.